त्यांनी मला चांगली एक अपॉर्च्युनिटी दिली आणि माझ्या करिअरची सुरुवात, देर आर व्हेरी फ्यू हु आर लकी टू स्टार्ट विथ अ सुपरस्टार. हो अगदी. आणि आय रिली प्राऊडली टेल अबाउट मायसेल्फ दॅट स्वामींच्या कृपेनी, बाप्पाच्या कृपेनी मला पहिलं स्टायलिंग एका रॉ मुलीला, स्वप्नील जोशीचं करायला मिळालं. ह्याच्यावर मोठं भाग्य काय असू शकतं. अगं यार, खूप पटकन तुझं सोल्ड आउट होतं, कर ना जास्त. म्हटलं तो फोमो तुम्हाला आला पाहिजे म्हणूनच मी लिमिटेड पीसेस लॉन्च करते. खरं आहे, त्याच्यातही मजा आहे. आय नो. व्हाईटच्या शेड्स मध्ये आउटफिट्स, त्याचं कलर फॅमिली जे खूप ब्रँड्स फॉलो करतात. एक बोलतात ना पिक ऑफ द इयर, एक युनिक कलर ऑफ द इयर हा आता शेड्स ऑफ व्हाईट आहे. तर तू वर्षाच्या पूर्ण एंड परत बघशील की खूप आता म्हणजे बेसिकली सगळ्या ब्रँड्स मध्ये तुम्हाला शेड्स ऑफ व्हाईट दिसायला लागतील मोस्टली. नमस्कार, मी माधुरी बोंद्रे. या झगमगत्या दुनियेत चमकण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ड्रेस घालायचे असतात किंवा साड्या नेसायच्या असतात किंवा ड्रेस डिझाईन करून घ्यायचे असतात. तर हे सर्व आपल्याकडे करणारी, तसंच स्टायलिंग करणारी, तेही सेलिब्रिटींचं स्टायलिंग करणारी, तसंच लेबल पोशाख या ब्रँडची फाउंडर, तसंच एकम या स्टुडिओची ओनर आज आपल्यासोबत आली आहे श्वेता शिंदे. नमस्कार. हॅलो. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आय एम सो ग्लॅड आय एम हिअर. येस. सो आता मला तुला डायरेक्ट प्रश्नाच विचारायचा होता की तुझा या फॅशन इंडस्ट्रीतला म्हणजे स्टायलिंगमधला प्रवास कसा सुरू झाला? 2017 साली मी लेबल पोशाख नावाचा हा ब्रँड इन्व्हेंट केला. आय स्टार्टेड ऑफ लाईक अँड डिझायनर. सो लेबल पोशाख वॉज अ क्लोदिंग ब्रँड जे फक्त कॉटन आउटफिट्स क्रिएटर करत होतं. म्हणजे त्यावेळी स्क्रीन प्रिंट्स, ब्लॉक प्रिंट्स ह्याच्यावर मी कपडे डिझाईन करत होती. सो आय वॉज अ डिझायनर. आय स्टार्टेड ऑफ ॲज अ डिझायनर. ग्रॅज्युअली मी ह्या इंडस्ट्रीमध्ये छान रमत गेली, मला आवडायला लागलं. हळूहळू मला स्टायलिंग हा कॉन्सेप्ट समजला. आणि फायनली इन 2019-20च्या फ्रेजमध्ये मी स्टायलिंग सुरू केलं. आय स्टार्टेड बिकमिंग अ पर्सनल स्टायलिस्ट फॉर अ कपल ऑफ पीपल. सो माझ्या करिअरची सुरुवात मला खूप आवर्जून सांगायला तुला आवडेल, मी स्वप्नील जोशीपासून केलेली. सो माय फर्स्ट प्रोजेक्ट वॉज विथ अ सुपरस्टार, स्टायलिंग प्रोजेक्ट. सो त्यावेळी साधारणतः मे बी मी इयर चुकत असेन, पण मुंबई 3 ह्या मूवीच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजला मी स्वप्नील जोशीचं स्टायलिंग केलेलं. अँड दॅट्स हाव अ ब्युटिफुल जर्नी स्टार्टेड विथ अ सुपरस्टार. काही वर्षांनी माझं काम आवडलं, मलाही हळूहळू स्टायलिंग मी शिकत गेली. मग काही वर्षांनी मी सिद्धार्थ जाधवची पर्सनल स्टायलिस्ट म्हणून काम करत होती. सो दॅट्स हाव फ्रॉम अ डिझायनर टू अ स्टायलिस्ट माझी जर्नी इव्हॉल्व झाली. आणि मग त्यानंतर 2026 मध्ये आता आय हॅव वर्कड विथ एन नंबर ऑफ ॲक्टर्स ॲज अ स्टायलिस्ट. कोणाची पर्सनल असं नाही, पण बऱ्याच लोकांना मला स्टाईल करायचा चान्स मिळाला. आणि आता सध्या प्रसाद सरांचं मी खूप वेळा कपडे डिझाईन केले आहेत पर्सनलाइज्ड. सो सुबोध भावे ह्यांचं पण केलं आहे. खूप कलाकारांबरोबर मी स्टायलिंग केलं आहे. येस, हे तुझं मी अपडेटमध्ये पाहतच असते. अरे आय एम ग्लॅड. आणि पोशाखचे तुझे पहिले ड्रेसेस सुद्धा, म्हणजे आय वॉज वन ऑफ देम की तिथे घ्यायला सुरुवात केली होती. मला तुझे फ्रॉक स्टाईल जे ड्रेसेस होते ते खूप आवडायचे. सो तिथे मी ॲक्च्युली घ्यायला सुरुवात केली होती. एक्झॅक्टली. सो आय गॉट इन टू द इंडस्ट्री विथ माय कॉटन वन पीसेस, क्रॉप टॉप्स, स्मॉल टॉप्स, कॉट सेट्स. सो आय डोंट नो हे राईट किती असेल बोलायला, पण इनिशियली there were very few brands जे कॉटनचे वन पीसेस करत होतं. आणि आय कॅन प्राऊडली से आय वॉज द फर्स्ट वन. मे बी असतील कपल ऑफ पीपल असतील, पण त्या काळात नव्याने कॉटनचे वन पीसेस, कॉट सेट्स हे मी स्टार्ट केलेलं माझ्या सर्कलमध्ये. सो ह्याचा आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ की बॅक देन आय वॉज क्वाईट अ फर्स्ट वन. फास्ट फॅशन आहे, इट कीप्स ऑन चेंजिंग. बरोबर. पण इनिशियली मी कॉटन वन पीसेसनी आणि कॉट सेट्सनी सुरुवात केलेली. पण मग हे सगळं करताना
चॅलेंजेस काही आले का, किंवा म्हणजे कसं तू ते वर्कआउट केल्यास गोष्टी, कसं काय काय पुढे पुढे वर्कआउट होत गेलं छान तुझ्यासाठी? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो बॅक देन जेव्हा मी स्टार्ट केलं ना, कॉटन वन पीसेस, कॉटन कॉट सेट्स, कॉटन शर्ट्स, कॉटन टॉप्स, हे ना खूप न्यू होतं त्यावेळी. आय एम टॉकिंग अबाउट 6 years डाऊन द लाईन. हो बरोबर. सो त्याच्यामुळे कॉटनमध्ये कॅज्युअल्स करणं हा एक सुंदर चॅलेंज होता. पण अगेन विदिन 6 to 8 monthsच मला समजलं की खूप कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री आहे. ओके. पण आय विल प्राऊडली टेल यू की मी ईच अँड एव्हरी कलेक्शन बॅक देन ऑल्सो आणि टुडे मी फक्त सेलिब्रिटीला घेऊन लॉन्च केलं. म्हणजे माझं स्टार्ट म्हणजे द ब्रँड वॉज नोन फॉर द आउटफिट्स टू बी लॉन्च्ड बाय अ सेलिब्रिटी. सो मी कॉटन वन पीसेस करत होती, मी कॅज्युअल्सच करत होती, मी फार बेसिकच करत होती. USP माझी इतकीच राहिली की सिम्पल सोबर बट एव्हरी लॉन्च वॉज विथ अ सेलिब्रिटी. सम सेलिब्रिटी म्हणजे सम सिरियल ॲक्टर, सम मूवी ॲक्टर ह्यांनीच माझे कलेक्शन लॉन्च केलेले इनिशियली बॅक देन. आणि बट देन आय हॅड रिअलाइज तेव्हा 7-8 महिन्यातच की फार फास्ट कॉम्पिटिशनवाली इंडस्ट्री आहे. म्हणजे खूपच लगेच कॉपी व्हायला लागलं. कॉपी नाही म्हणणार, सिमिलर प्रोडक्ट्स मार्केटमध्ये यायला लागले. अनस्टॉपेबल होती तो रेस. पण दॅट्स इट. हा बरोबर, तेच असतं सगळं. आय हॅव अंडरस्टूड वन थिंग ओव्हर टाइम. कॉपी आपण नाही म्हणू शकत आता, पण फास्टच रेप्लिका बनायला सुरू होतात. बरोबर, सिमिलर. म्हणजे कधी कधी काही दुसऱ्या ब्रँडचे कॉटनचे आउटफिट्स मला लोक पाठवायचे, हे आहे का, कन्फ्युजन व्हायचं लोकांना. ब्रँडची नावं पण नाही बघायची. फक्त पोशाख कॉटनचे आउटफिट्स करतं म्हणून कुठल्याही ब्रँडचा स्क्रीनशॉट आमच्याकडे यायचा. बरोबर. मग मी त्यांना सांगायची दिस इज नॉट पोशाख, चेक द हँडल. म्हणजे आय स्टार्टेड ऑफ ॲट दिस फेज. येस बरोबर. असं. आणि मग स्टायलिंगमध्ये त्याचं हे रूपांतर कधी झालं? म्हणजे मी सुद्धा तेव्हापासूनच प्रोबॅबली फॉलो करते, 18पासून साधारण असेल. आणि मला फ्रॉक्स आवडतात मेजरली, म्हणून मी तुझे कुठेतरी पेज दिसलं, आवडलं, रेंज खूप चांगली, कुठे पटकन घेण्यासारखी, असं सगळंच होतं. त्यामुळे मी भरपूर घ्यायला सुरुवात केली होती आणि एव्हरीथिंग वॉज लाईक सोल्ड आउट. येस, आय वुड रिअली लाईक टू से दिस. म्हणजे आता मला खूप 2026 मध्ये मला हे जेन्युअनली बोलायला आवडेल की त्यावेळी आपण मोस्ट अफोर्डेबल, सिम्पल, नाईस कॉटन कॅज्युअल्स आणि लिमिटेड स्टॉक. म्हणजे मी फक्त 15 ते 20च आउटफिट्स बनवायची. इतके पटकन आपण सोल्ड आउट व्हायचो आणि इतकं अफोर्डेबल रेंज ना की आय वॉज ॲक्च्युली टार्गेटिंग मास. सगळ्यांनी माझे कपडे घालावे हाच माझा मुद्दा होता की सगळ्यांनी कॉटन कपडे घालावे. खरंच म्हणजे 6-7 वर्ष आधी इतका क्रेज नव्हता. आता तर रोज, आता एव्हरी नेक्स्ट डोअर इज अ कॉटन आउटफिट. बरोबर. पण त्यावेळी माझी USP सेलिब्रिटी लॉन्च, व्हेरी व्हेरी अफोर्डेबल ब्रँड, ह्याच्या थ्रू सुरू झालेली. सो मला खूप लोक आजही म्हणतात की अगं यार खूप पटकन तुझं सोल्ड आउट होतं, कर ना जास्त. म्हटलं तो फोमो तुम्हाला आला पाहिजे म्हणूनच मी लिमिटेड पीसेस लॉन्च करते. खरं आहे, त्याच्यातही मजा आहे. आय नो, कारण तुझा तो युनिकनेस राहतो त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि लिमिटेड क्वांटिटीची वेगळी मजा आहे. म्हणजे साधारण सोल्ड आउट झाल्यावर जे DMs जास्त यायचे, खरं आम्हाला हवं होतं, नाहीये, नेक्स्ट टाइम लवकर घ्या. आणि मला आय वुड रिअली वॉन्ट टू टेल यू ऑन दिस प्लॅटफॉर्म की बॅक देन मला प्रचंड प्रेम मिळालंय फॉर कॉटन आउटफिट्स. खूप कलाकारांनी मला सांगितलं की युनिक आहे, छान आहे, माझी फिटिंग खूप छान आहे. मी माझी जर्नी 2017 मध्ये स्टार्ट केलेली, 2026 परत आहे जस्ट वन मास्टर. सो माझी फिटिंग इज माय USP. आणि जे कोणी ह्या इंडस्ट्रीतले असतील त्यांना माहिती आहे कारागीर, मास्टर्स, असिस्टंट्स ह्यांना धरून ठेवणं सोपं नाहीये. हो नक्की. त्यामुळे माझी फिटिंग, माझं फिट्स म्हणजे प्रॉपर फिटिंग्स, प्रिंट्स, अफोर्डेबल कपॅसिटी, इझी पिक वॉज माय USP. येस. आणि त्याच्यातनं स्टायलिंगचं कसं सुरू झालं हे? एक्झॅक्टली. सो खूप वर्ष आधी ना मी स्वप्नील जोशीच्या वाईफचं पर्सनल गोष्टी स्टिच करत होती, त्यांचे ब्लाउजेस असं तसं.
रँडमली मी त्यांच्या एकदा घरी गेलेली आणि स्वप्नील जोशींची लीना जोशी तिच्याच थ्रू मला तिच्या हस्बंडशी कनेक्शन झालेलं. त्यांचा नुकताच पिक्चर येणार होता 2000, आय डोंट रिअली रिमेंबर, मला वर्ष लक्षात नाहीये, पण मुंबई पुणा मुंबई 3 त्यांना स्टायलिस्ट हवी होती. कोलॅबरेशन्स म्हणजे तुम्ही तुमचं काम दाखवा, आर्टिस्ट तुम्हाला क्रेडिट देईल, तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा, हेड टू टो त्यांना छान रेडी करा, दॅट स्टायलिंग. यू गिव्ह देम अ एंटायर लुक हेड टू टो, तो कसा दिसेल असं तुम्ही डिसाईड करा. आणि मी खरं सांगू तर मला अजून आठवतं त्यावेळी मी लीना त्यांना बोललेली की मी स्टायलिस्ट नाही आहे, मी डिझायनर आहे, पण मी चान्स, बिकॉज मी क्रिएटिव्ह आहे, मला ऍक्च्युली स्टायलिंग कसं करतात हे माहिती नव्हतं. पण जेव्हा मला ती अपॉर्च्युनिटी, इट वॉकड ऑन टू माय डोर्स, मी स्टायलिंगबद्दल थोडंसं रीड केलं. मग मला कळालं की हेड टू टो एका ॲक्टरला पब्लिक अपीअरन्ससाठी रेडी करायचे. तसं आय स्टार्टेड ऑफ विथ देम. मग मुंबई पुणा मुंबई वॉट एव्हर 3च्या तेव्हा ना मूवी प्रमोशनसाठी ऍक्टर्स प्रत्येक ठिकाणी जायचे त्याचा मूवी प्रमोट करायला. प्रत्येक लुकला वेगळं वेगळं दिसायला हवं. तसे मी स्वप्नील जोशीचे वेगळे वेगळे लुक्स डिझाईन केले. जस्ट मी पोशाख मधून बनवत नव्हती, मी बाहेरच्या डिझायनर्सला अप्रोच करायची, अख्खा त्यांचा लुक डिझाईन करायची. त्यांनी काय घातलं पाहिजे, कसं घातलं पाहिजे, काय कलर घातलं पाहिजे. आणि आय शुड रिअली टेल यू ऑन दिस प्लॅटफॉर्म, स्वप्नील वॉज व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. मी फार चुकाही करत होती, मला माहितीही नव्हतं, मी नवखी होती, पण त्यांनी माझ्या क्रिएटिव्हिटीला खरंच खूप दाद दिली. त्यांनी मला चांगली एक अपॉर्च्युनिटी दिली आणि माझ्या करिअरची सुरुवात, देर आर व्हेरी फ्यू हु आर लकी टू स्टार्ट विथ अ सुपरस्टार. आणि आय रिअली रिअली प्राऊडली टेल अबाउट माय सेल्फ दॅट स्वामींच्या कृपेनी, बाप्पाच्या कृपेनी मला पहिलं स्टायलिंग एका रॉ मुलीला स्वप्नील जोशीचं करायला मिळालं. ह्याच्यावर मोठं भाग्य काय असू शकतं. सो दॅट आय वॉज अ बिट लकी व्हेन आय मी नेहमी सांगते की स्टायलिंग करण्याच्या जर्नीमध्ये मी एक 1% लकी ठरली. कधीतरी विचार केला असेल का? पण मी कधीच विचार केला नव्हता की आय वुड रिअली स्टार्ट माय जर्नी विथ स्वप्नील जोशी. सी वेन आपण जेव्हा रॉ असतो ना तेव्हा आपण असं वाटतं की छोट्याहून मोठं करायचं. टचवूड मला पहिला माझा स्टायलिंग आर्टिस्ट जो स्वतः पण एका नवख्या मुलीला चान्स दिला आणि माझं पहिलं स्टायलिंग मी स्वप्नील जोशीचं केलेलं. ग्रेट मस्त, छान आहे. आणि मग तू आहेस कुठ, म्हणजे मेन सिटी म्हणजे कोणता? आय एम बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई. माझं शिक्षण, स्कूल, कॉलेज हे मुंबईचं आहे. फॅशन रिलेटेड माझं काही शिक्षण बॅक देन नव्हतं. आय डिड माय नॉर्मल कॉलेज, मी BSc IT ग्रॅज्युएट आहे. पण मी खूप फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स करत होती. त्यानंतर स्वप्नील जोशीच्या नंतर माझी खूप खूप छान 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 कामं. त्यांच्या पिक्चरमध्येच मुक्ता बर्वे होती, तिने मला एक अपॉर्च्युनिटी दिली. सर आय एम रिअली रिअली अ लकी गर्ल हु गॉट चान्स टू वर्क विथ सुपरस्टार्स. म्हणजे देवानी माझ्या पदरात सुपरस्टार्स कडे शिकण्याची मला म्हणतात ना संधी दिली. मी अशीच बरीच स्टायलिंग करता 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 मग खूप सुपरस्टार, स्वप्नील जोशी, आय रिपीट, मुक्ता बर्वे, त्यावेळी सुबोध दादा, असे सुबोध भावे, सगळ्यांचं स्टायलिंग करायचा मला चान्स मिळाला. हळूहळू मी सिद्धा जाधवची पर्सनल स्टायलिस्ट म्हणून काम केलंय बरेच 2-3 वर्ष छान त्यांच्याबरोबर काम केलं. आणि त्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला आणि अचानक मला रिअलाइज झालं की नाही भाई, आता मला ह्या फील्डमध्ये स्टायलिंग पर्टिक्युलरली या फील्डमध्ये खूप आवडतंय, थोडंफार जमतंय. तर मी ब्रेक घेऊन दुबईला गेली. फॅशन स्कूल ऑफ दुबईमध्ये मी एडिटोरियल स्टायलिंगचे मास्टर्स केले. मला नेहमी वाटतं की आपण जे करतो ते पॅशन म्हणून ठीक आहे, पण शिक्षण हवं. इट गिव्स यू अ ब्रॉडर विजन टू थिंक. आणि मी खरं सांगू ना, माझं ना स्टायलिंग जर्नी और माझी जी फॅशन जर्नी आहे ना ती खूप लकी फॅक्टर्सवर सुरू झाली. आय वॉज बीन अ लकी गर्ल to get a good opportunity. I have not struggled very very hard आणि got an opportunity. छान मला कामाची संधी माझ्याकडे आली. मी माझ्या संधीचं सोनं केलं. हळूहळू
मला छान छान संधी माझ्या पदरात येत राहिल्या. मी स्वतःहून थोडासा गॅप घेतला. मी दुबईला गेली, एडिटोरियल स्टायलिंग शिकली. तिकडेच आपण भेटलेलो आणि इट वॉज अ नाईस, म्हणजे छान. मग मी ऑल्सो बिफोर आय वेंट टू दुबई ना, मी झी मराठीवर ना खूप वर्ष आधी, 3-4 वर्ष आधी शो यायचा, किचन कलाकार. हा माझा फर्स्ट एव्हर रियालिटी शो होता, त्याच्यात मी फॅशन स्टायलिस्ट म्हणून काम केलं. ओके, म्हणजे तिथे जे लोक सगळे काम करतात त्यातले ऍक्टर्स म्हणजे होस्ट जज, ओके, जे काही कोणी गेस्ट येणार होतं. रियालिटी शो होता, कुकिंग शो होता. ओके, जिकडे प्रशांत दामले सर ते माझे जज होते, त्यांचं स्टायलिंग करायचं. म्हणजे मी चॅनलसाठी काम करायला लागले. ओके, संकर्षण कराडे होस्ट होता, त्याचं काम केलं. श्रेया बुगडे, तेव्हा त्यानंतर माझी सुंदर छान मैत्रीण झाली, ती माझी होस्ट होती. प्रणव रावराणे, तो एक कॅरेक्टर प्ले करत होता त्या शो मध्ये. त्या सगळ्यांचं मला स्टायलिंग करायला मिळालं. नॉट डिझायनिंग, स्टायलिंग, म्हणजे हेड टू टो ते स्क्रीनवर कसे दिसले पाहिजेत हे मी गेलं. आणि तो रियालिटी शो असल्यामुळे, कुकिंग शोज असल्यामुळे तिकडे एव्हरी डे नवीन नवीन गेस्ट यायचे, पॉलिटिशियन्स यायचे, ऍक्टर्स यायचे, सिंगर्स यायचे. तर त्यांचं पण मी लुक ओव्हरव्ह्यू डिसाईड करायचे. ते पर्सनल कॉस्ट्युम्स घेऊन यायचे, पण मी सांगायची असं मिसमॅच करा, हे छान दिसेल स्क्रीनवर. सो आय वॉज अ शो, म्हणजे आय वॉज अन लुक डिझायनर फॉर द एंटायर शो. ओके, मग किचन कलाकार नंतर मी 3-4 शो केले झी मराठीवर. मस्तच, खूपच छान जर्नी आहे. पण BSc मधनं एकदम फॅशन, म्हणजे ती पॅशन होतं, आवड होती की काय? म्हणजे एकदम डिझायनर म्हणून एस्टॅब्लिश होऊन मग स्टायलिस्ट म्हणून झालीस म्हणून विचार. म्हणजे ऍक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी कधी कधी वेन आय गो बॅक देन ना, मला स्वतःला पण नाही माहिती ओके हाऊ दिस टर्न, हा टर्न माझ्या लाईफमध्ये कसा आला. ओके, आय वॉज अ ब्लेस्ड गर्ल, थिंग्स वर्कड आउट विथ मी, फॉर मी. आणि मी त्या फ्लोमध्ये ना करत गेली. मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला, कसं खरंच मला माहिती नाहीये. मी फक्त एक सांगू शकते, माझ्याकडे संधी आल्या, माझ्याकडे छान छान अपॉर्च्युनिटीज आल्या, हुशारपणे मी त्या संधीचं सोनं केलं. येस, तेच महत्वाचं असतं आणि काही करताना. म्हणजे आय विल से ऑल्सो, इट स्टार्टेड ऑफ विथ लक, इट स्टार्टेड ऑफ विथ गुडविल, आणि संधी आली ना, त्या संधीचं मी सोनं केलं. अशी हळूहळू. आणि आय वॉज व्हेरी हार्डवर्किंग. म्हणजे जे काही आर्टिस्टनी माझ्याबरोबर त्यावेळी काम केलं त्यांना माहिती, आय वॉज व्हेरी ऑनेस्ट ॲट माय वर्क, आय वॉज व्हेरी हार्डवर्किंग. आता हे मी प्राऊडली बोलू शकते आफ्टर अ लिटल सक्सेस दॅट आय हॅव गॉट. मी ऑनेस्टीवर काम केलंय. मी खूप क्रिएटिव्हली ऍक्टिव्ह आहे. आय हॅव क्रिएटिव्ह ज्युसेस इन मी, आणि मी हार्डवर्क दिलंय. सो जितक्या अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे आल्या त्याचं मी सोनं करायचा प्रयत्न केला. येस. सो आता मला विचारायचं होतं की मुंबईमध्ये राहण्याचा आणि ह्या फॅशन इंडस्ट्रीशी जोडल्या गेल्याचा किंवा मराठी इंडस्ट्रीशी जोडल्याचा काही संदर्भ किंवा काही हे आहे का, म्हणजे रिलेशन आहे का काही? सी, इट इज, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आपण मुंबईसारख्या शहरात राहिलो. इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह सिटी. येस. सो मी साऊथ बॉम्बे बॉर्न अँड बॉटअप आहे. सो ते कल्चरल इन्फ्लुएन्स येतं, यु नो, फॅशन, फास्ट लाईफ, मॉडर्न, ट्रेंडी, रिचनेस, हे सगळं मी अशाच अपब्रिंगिंगमध्ये, म्हणजे माझ्या सराउंडिंग अशीच होती, बिकॉज आय एम अ साऊथ बॉम्बे गर्ल. त्याच्यामुळे मुंबईचा फारसा मोठा हात माझ्या करिअरमध्ये आहे. तिथे असल्यामुळे ना अपॉर्च्युनिटीजची कमी नव्हती. इतर शहरांमध्ये आहे हे मी अग्री करते, पर्टिक्युलरली फॅशन इंडस्ट्रीमध्ये. पण मुंबईत असल्यामुळे ना अपॉर्च्युनिटीज खूप लाईंड अप होत्या. म्हणजे खूप कलाकार आहेत मुंबईत, आणि मराठी इंडस्ट्री बॅक देन पण तितकीच सुंदर ग्रो होत होती. म्हणजे आता तर मला तसं वाटतं हिंदीपेक्षा मराठीमध्ये तोड आर्टिस्ट आहेत आमच्या, आणि ब्युटिफुल पीपल, टॅलेंट, आर्ट हे जास्त मराठीत आहे. मला तर असं वाटतं, हे बायस ओपिनियन असू शकतं, पण आमच्या इंडस्ट्रीमध्ये ते आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये तो आहे. मी ना गिरगावाच्या अलीकडे राहते, म्हणजे वाळकेश्वर, गिरगाव, माझा आजोळ गिरगाव आहे. त्यामुळे खूप आर्टिस्ट गिरगावातले असायचे. बरोबर. स्वप्नील जोशी गिरगावातला आहे. ओके, इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. त्याच्यामुळे मुंबईचा माझ्या करिअरमध्ये म्हणजे मी फक्त हे सांगू शकते की मुंबईत अपॉर्च्युनिटीज बऱ्यापैकी
आहेत आणि होत्या बॅक देन ऑल्सो. येस, कारण पुण्यामध्ये राहून कोणी स्वतः असं स्वप्न बघितलं ते तेवढं इझिली पूर्ण होईल असं नाही जेवढं मुंबईत न होईल असं मला असू शकतं. म्हणजे मोस्ट 90% आय कॅन अग्री टू दिस. येस. म्हणजे पुण्यातली लोक मुंबईत येऊन त्यांचं स्टायलिंग, आता फिल्म इंडस्ट्रीच अख्खी मुंबईत आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो एक इन्फ्लुएन्स पडतो. तुझं ना एनिथिंग दॅट यू डू ना, तुझं सराउंडिंग फार मॅटर करतं. खरंय. तुझ्या ग्रोथसाठी पण तुझं काय म्हणतात एरिया लोक खूप मॅटर करतात. तुझं कल्चर कसं आहे ते मॅटर करतं. येस. सो मला मजा येते तुझं एक काय ऐकायला. मलाही फार भारी वाटते. येस. आता त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी ते फॅशन इंडस्ट्रीतल्या खूप नवीन गोष्टी मला कळल्या होत्या. दुबईत हो. की स्टायलिंगच्या ह्याच्यामध्ये तू सांगितलं होतं की कलर्स असतात वर्षाचे, आणि ऍक्च्युली तेव्हा ते पॅन्टॉन कलर्स होते मला वाटतं 23 मध्ये, आणि मी सगळ्या ब्रँडमध्ये तसे कलर बघितले होते. सो हे पण एक न माहिती असलेली गोष्ट आहे, तर तू त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का? एक्झॅक्टली. सो मला ह्याच्याबद्दल थोडंफार माहिती होतं, पण मी जेव्हा एडिटोरियल, सो इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन, वेल प्लॅन डिसिजन टू गो टू दुबई, आणि मला फॅशन स्कूलमध्ये मास्टर्स करायचे होते. सो पॅन्टॉन कलर ऑफ द इयर, एव्हरी इयर ना एक कलर डिसाईड होतो ज्याची कलर फॅमिली थ्रू आउट द इयर यूज होते, आणि आपोआप आपल्याला तर माहिती नसतं. पण आता 2026 मध्ये इट्स अ शेड्स ऑफ व्हाईट. तुला हळूहळू प्रत्येक ब्रँड तो कलर यूज करतो, स्वतःच्या डिझायनिंग कलर पॅलेट यूज करतो. हळूहळू तुला तेच कलर पॅलेट्स दिसतील. ओके. सो 2026 मध्ये इट्स शेड्स ऑफ व्हाईट. तो ऑन अ लार्जर साईड ना तुला व्हाईटच्या रिलेटेड, व्हाईटच्या शेड्स मध्ये आउटफिट्स, त्याचं कलर फॅमिली जे खूप ब्रँड्स फॉलो करतात. एक बोलतात ना पिक ऑफ द इयर, एक युनिक कलर ऑफ द इयर हा आता शेड्स ऑफ व्हाईट आहे. तर तू वर्षाच्या पूर्ण एंड परत बघशील की खूप आता म्हणजे बेसिकली सगळ्या ब्रँड्समध्ये तुम्हाला शेड्स ऑफ व्हाईट दिसायला लागते. मोस्टली 100% नाही, पण 70 to 80% तुला ते शेड्स दिसतील. म्हणजे व्हाईट नाही, शेड्स ऑफ व्हाईट. तू पॅलेट म्हणली, गो निअरर टू द व्हाईट असं दिसेल. बरोबर. हे खूप नवीन नॉलेज आहे, किंवा मला वाटतं ह्याचा उपयोग होऊ शकतो ज्यांना इंटरेस्ट आहे या फील्डमध्ये असं, किंवा फील्डमध्ये असं. सो आता स्टायलिंगमध्ये जर म्हणायचं झालं तर अशा काही टिप्स देऊ शकतेस का तू, की सहजपणे स्टायलिंग करता येऊ शकतं बजेटमध्ये असणाऱ्या लोकांसाठी? व्हेरी गुड क्वेश्चन. सो स्टायलिंग मध्ये आय विल बी व्हेरी ऑनेस्ट टू यू. स्टाईल युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही अशीच स्टाईल करा ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल. तुम्ही जी कराल ती स्टाईल. एव्हरी इंडिव्हिज्युअल ना, प्रत्येकाची आपापली एक छान USP असते, की मी हेच घालू शकते, मी हेच करू शकते. तर मी नेहमी ज्यांना कोणा मी पर्सनल स्टाईल करते की आउट ऑफ द बॉक्स करायचा काही प्रयत्न करू नका. तुमच्या बॉडी टाईपवर काय सूट होईल, तुमच्या स्किन टोनवर काय सूट होईल असंच करा. सो युअर स्टाईल, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ युनिक स्टाईल. प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे. तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असाल, जे तुम्ही छान कॅरी करू शकाल, ती तुमची स्टाईल आहे. सो मी ऑलवेज सांगते की छान हुप्स, म्हणजे लॉंग इयरिंग्स सारखे, किंवा शॉर्ट हेअर. आता शॉर्ट हेअर आर बॅक. आपल्याला खूप जण वाटत असतं की माझ्या फेस टोनवर हे चांगलं दिसत नाही, ते चांगलं दिसत नाही, हा स्किन टोन हा कलर यूज करू शकत नाही. असं काही नाही. इफ यू कॅन कॅरी एनी कलर, एनी टाईप ऑफ ड्रेस, दॅट्स युअर स्टाईल. सो एव्हरी इंडिव्हिज्युअल विल, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची वेगळी वेगळी स्टाईल असेल. तुमच्या बॉडीला जे सूट होईल, तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असाल, ती तुमची स्टाईल आहे. मला आता परत शॉर्ट हेअर्स खूप लोकांना छान दिसतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आवड आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की मी ते कॅरी करू शकत नाही, तर ट्राय करून बघा. सी, स्टाईल इज ट्राय एव्हरीथिंग न्यू. येस, बरोबर. म्हणजे खूप लोकांना आधीच अज्युम करतात मी रेड घालूच शकत नाही. असं काही नाही. सो इफ यू सी मी टुडे, आय नेव्हर थॉट आय विल वेअर फुल स्लीव्स. माझे ब्लाउजेस ऑलवेज स्लीवलेस, इन कट. पण वेन आय ट्राय टू वेअर समथिंग न्यू आणि मी कम्फर्टेबल आहे त्याच्यात, सो युअर स्टाईल कॅन बी युअर कम्फर्ट झोन. दिस इज हाऊ आय चूज स्टाईल. सो माझा स्टाईलकडे बघण्याचा हा नजरिया आहे. येस. आज तुम्हाला ही स्टायलिंगची जी हे सांगितलीस, ही साडी म्हण किंवा हे ब्लाऊजचा पॅटर्न म्हण, मला खूप आवडलंय. मी जस्ट विचार करत होते, पण तू येऊन मला सांगितलं ही नेस,
खूप छान दिसते, म्हणजे मलाच खूप छान वाटतंय. म्हणजे मला तुला बघायलाही खूप छान वाटतंय, म्हणजे यू हॅव बीन अन अमेझिंग क्लायंट. सो मला एवढं म्हणायचं, जसं तू माझ्याकडे जेव्हा आलीस आणि आपण काही विचार केला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, तेव्हा मी तुला सांग तू आवर्जून अॅनिमल प्रिंट्स ट्राय कर, तुझ्या पर्सनॅलिटीवर ते चांगलं दिसेल. म्हणजे तू टिपिकल ब्लाऊज न करता एक छान टी शर्ट ब्लाऊज किंवा टँक टॉप सारखं जे काही केलंयस त्याच्यावर ते क्वर्की प्रिंट्स, ब्राईट नाईस कलर्स हे छान दिसतात. सो अगेन लाईक आय टोल्ड यू की ट्राय, देन यू अंडरस्टँड युअर कम्फर्ट झोन. एक्झॅक्टली, तू ट्राय केलंच म्हणून तुला आवडलं. एक्झॅक्टली. कधी कधी ऍज अ स्टायलिस्ट ना आमचं एक लॉंग विजन असतं. ओके, म्हणजे मला आय एम शुअर की आपण जेव्हा ते ट्राय करत नाही आपण कम्फर्टेबल नसतो काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला. बरोबर. पण ट्राय करून बघितलं ना तर इट मे लुक नाईस. आणि कम्फर्ट, तर तुला कळतं की मी कम्फर्टेबल आहे. मल कॉटन, क्वर्की प्रिंट्स, टँक टॉप स्टायलिंग, दॅट लुक्स नाईस विथ नाईस शॉर्ट हेअर. येस, अगदीच तेच मला म्हणायचंय की मला एकदम आवडलाय रादर हा लुक, आणि हा मी ट्राय केला नव्हता. व्हेरी प्रिटी. येस, थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू सो मच. आय एम ग्लॅड यू लिसन्ड. स्टायलिस्ट ऐकणारी खूप कमी लोक असतात. नाही, लिसनिंग स्किल्स डेव्हलप करावी आयुष्यात, म्हणजे एक्सपर्टचं ऐकावं. म्हणजे आम्ही म्हणत नाही होत की आम्ही ग्रेट आहोत, पण एक पैसा जास्त कळत असतं. कारण खूप लोक माझ्याकडेच येतात, माझी ड्रेसिंग सेन्स छान आहे, मला हेच जमतं. दॅट इज युअर काय म्हणतात चॉईस. आज इज अन एक्सपिरियन्स. खरंय, चॉईस आणि एक्सपिरियन्सचा ज्याला फरक कळला, दॅट्स द गेम. ऍक्च्युअली तेच आहे, चॉईस आणि एक्सपिरियन्स ह्याच्यातलाच फरक कळायला पाहिजे. देन यू गो अहेड, म्हणजे पुढे जायला सुरुवात होते ऍक्च्युली आयुष्यामध्ये. एक्झॅक्टली. तर मग आपलं चालूच असतं की मला हे आवडतं, मी असंच करेन. ऍक्च्युली सी एव्हरीबडी नो हॅज देअर ओन टेस्ट, त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापल्या चॉईसेस माहिती असतात. पण आमचा थोडा ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असल्यामुळे ना, किती काही झालं, कोणाला बिलीव्ह असो या नसो, पण आम्हाला एक विजन असते. खरंय. त्यामुळे मी नेहमी म्हणते तुमची चॉईस आणि माझा एक्सपिरियन्स वेन इट गोज हँड इन हँड, तेव्हाच तो लुक चांगला डिझाईन होतो. बरोबर आहे. सो मला अजून एक विचारायचं होतं, जसं लेबल पोशाख बाय श्वेता शिंदे, हा तर एस्टॅब्लिश्डच आहे, पण मी रिसेंटली पाहिलं एकम नावाचा स्टुडिओ तू सुरू केलायस, ते नक्की काय आहे ते पण सांग. आणि अजून एक म्हणजे नेक्स्ट इयर, म्हणजे आता ह्या 26 मध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत हे पण ऐकायला आवडेल. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो एकम स्टुडिओ बाय लेबल पोशाख हे आपलं सेकंड एंटिटी आहे. इट्स अ बाय प्रोडक्ट ऑफ लेबल पोशाख ओनली. 24 सप्टेंबर 2025 ला ह्याचा जन्म झाला. माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे, माझी बहीण आहे ती, तृप्ती अक्कलवार. तिने मला काहीतरी युनिक कर, काहीतरी क्रिएटिव्ह कर, काहीतरी वेगळं कर असं खूप एनकरेज केलंय प्रत्येक गोष्टीत. आणि ती माझी कुठलंही मी क्रिएटिव्ह डिसिजन घेतलं ना तर ती माझी बॅकबोन आहे. सो एकम स्टुडिओ इज अ स्टुडिओ वेअर यू कॅन come and do creative things. Okay. That is a studio which invites creative minds to come work together. Okay. So मला शॉप कधीच करायचं नव्हतं. सो त्यामुळे मी एक स्टुडिओ ओपन केला जिकडे खूप क्रिएटिव्ह माणसं एकत्र येऊन काहीतरी करू शकतात, फन ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात, नॉलेज एक्सचेंज होऊ शकतं. थोडंसं क्रिएट काहीतरी ह्याच्यामध्ये अजून काय हे मला ऐकायला आवडेल. म्हणजे फन ऍक्टिव्हिटीज आय गॉट इट, पण मला वाटतं तू तिथे फोटोशूट सुद्धा करू शकतो किंवा तुमच्या थीम नुसार तुझे प्रोडक्ट्स पण आहेत आणि इतरांचे. आय टेल यू. सो एकम स्टुडिओ इज अ स्टुडिओ बाय लेबल पोशाख, आणि तिथे मी क्रिएटिव्ह लोकांना इन्व्हाइट करते, यंग एंटरप्रेनर्सला इन्व्हाइट करते. सो वन स्टुडिओ हॅज डिफरंट ब्रँड्स अंडर वन रूफ. ओके. पण ते क्रिएटिव्ह असले पाहिजेत, ते वेगळे असले पाहिजेत, ते युनिक असले पाहिजेत. सो मी जेव्हा एकम स्टुडिओ, एकम म्हणजे एकत्रित आलेल्या चांगल्या गोष्टी एकत्रित, सो मला त्या स्टुडिओमध्ये मला फोटोशूट्स करायचे आहेत, मला गाण्यांच्या बैठकी करायच्या आहेत. आम्ही दिवाळी धमाका नावाची एक पार्टी म्हणजे म्युझिकल लेडीज नाईट केलेली. तृप्ती अक्कलवार, तिचं स्वैरा ब्रँड आहे माझ्या मैत्रिणीचं, आणि माझं लेबल पोशाख. आम्ही 2 ब्रँड्सनी एकत्र येऊन गाण्यांची मैफिल असा एक छान कार्यक्रम केलेला दिवाळीत. माझ्या एकम स्टुडिओमध्ये फंक स्ट्रीट, रुची लखनवी किंवा आर्ट वाईब्स नावाचे असे डिफरंट ब्रँड्स आहेत. मी प्रत्येक युनिक ब्रँडला माझ्या स्टुडिओमध्ये एक पॉपअप कॉर्नर देते. सो इट्स लाईक अ क्रिएटिव्ह स्पेस विथ डिफरंट ब्रँड्स अंडर वन रूफ.
बरं बरं. यू विल गेट लेबल पोशाख प्रोडक्ट, साड्या, ब्लाउजेस आपण जे काही सुरू केलं तर नवीन नवीन मी करते. माझे वन पीसेस, कॉट सेट्स, येस, हे सगळं आपण त्याच्यात करतोच आहे. पण तिथे मी अजून पण ब्रँड्सला चान्स देते की त्यांनी त्यांची क्रिएटिव्हिटी तिथे येऊन डिस्प्ले करा. बर, इट्स अन ऑनलाईन स्टुडिओ. सो तिथे जाऊन आम्ही काही लाईव्ह करतो, काही फोटोशूट्स करतो आणि तेही करता. डिफरंट ब्रँड्सला प्रमोट करतो. ओके, छान आहे कॉन्सेप्ट, नवीनही आहे. नवीन आणि अजून एक काहीतरी छान सुंदर नवीन काहीतरी युनिक मी 2026 मध्ये आणते. लाईक आय सेड, एकम स्टुडिओ इन्व्हाइट्स क्रिएटिव्ह माइंड्स. येस. सो एक म्हणजे मी स्वतः म्हणजे लेबल पोशाखच्या अंडर एक थर्ड प्रोडक्ट मी ग्लेअर बाज नावाचा एक ब्रँड लॉन्च केलाय 1 Jan 2026 मध्ये. सो ग्लेअर बाज इज अ ब्रँड दॅट इज गोइंग टू ऑफर युनिक फंकी ग्लासेस, शेड्स. बर. आणि असं आय एम होपिंग दॅट आय एम द फर्स्ट वन टू लॉन्च सम युनिक फंकी शेड्स. आजकाल खूप लोक कंटेंट क्रिएट करतात. आज खूप लोक फॅशनेबल राहायला म्हणजे दे वॉन्ट टू स्टाईल देम सेल्फ इन अ डिफरंट वे. तर ज्वेलरी खूप असतात, साड्या खूप असतात, हे सगळे प्रोडक्ट्स खूप असतात, बॅग्स खूप असतात. सो ग्लेअर बाज नावाच्या ब्रँडमध्ये मी छान छान युनिक शेड्स लॉन्च केलेत. ओके, तू माझ्या पेजवर ते बघू शकते. येस येस येस, नक्कीच नक्की. ग्लेअर बाज, यू हॅव टू लुक स्टायलिश, फंकी. ओके, ग्लेअर स्टायलिस्ट फंकी म्हणजे तुम्ही ते सनग्लासेस नाही आहेत. इट्स मोर फंकी. सो यू हॅव टू वेअर दोज शेड्स अँड लुक कूल. ओके. तुला काही कंटेंट क्रिएट करायचं, तुला फोटोशूट्स करायचं आहे, तुला छान आता समर येत आहे, इन कपल ऑफ मंथ्स विल हॅव समर. सो त्याच्यावर छान दिसण्यासाठी सनग्लासेस सारखे फंकी फ्रेम्स आपण लॉन्च केले आहेत. बर, हे पण खरंच युनिक आहे. आय एम द फर्स्ट वन प्रॉबेबली टू लॉन्च अ न्यू प्रोडक्ट समथिंग लाईक दिस. हो, मी नाही पाहिल्यात फंकी फ्रेम्स, हा विषय नाही पाहिला. आणि आपल्याकडे खूप छान छान शेप्स आहेत, कलर्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत. ओके, म्हणजे तुला वेगळे ग्लेज अफोर्डेबल रेंज मध्ये फॅशन स्टायलिश दिसण्यासाठी यू कॅन यूज देम. ओके, ग्रेट टू नो दॅट. आणि बाज, ग्लेअर बाज, इट हॅज टू लुक लिटल ट्रेंडी. तेच, आता नवीन नवीन ट्रेंड्स येतच असतात त्याच्यामध्ये. मी ना आवर्जून जे कॉन्टेंट क्रिएशन मध्ये खूप लोक, इन्फ्लुएन्सिंग मध्ये खूप लोक जातात, ट्रेंडी लुक्स क्रिएट करण्यात खूप लोक जातात, हा सगळा ओव्हरऑल विचार करून असं काहीतरी प्रोडक्ट लॉन्च केलं. ओके, खूप लोकांना ते यूज होईल. हो, त्यांना आवडेल. हो. तो 2026 मध्ये जसं मी सांगितलं ग्लेअर बाज नावाचं माझं न्यू ब्रँड येत आहे. त्याच्याबरोबर माझ्याकडे अजून एक इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. मी एक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंग स्टाईल करते. वाव. मी डिटेल्स लवकरच शेअर करीन, पण आय एम स्लोली गेटिंग इन टू दीज व्हायरल सेलिब्रिटी वेडिंग्स. मी खूप छान लुक डिझाईन केलाय फॉर द ब्राईड आणि ग्रूम. ओके, ते दोघंही ऍक्टर्स आहेत. ओके. सो वेडिंग स्टायलिंग इज गोइंग टू बी समथिंग व्हेरी ब्युटिफुल अँड क्रिएटिव्हली इंटरेस्टिंग इन 2026. नाईस. फेब्रुवारीमध्ये आहे. मी डिटेल्स लवकरच शेअर करेन. येस येस सर, मस्त, छानच. थँक्यू फॉर शेअरिंग दिस. येस, स्टे ट्यून्ड. हो, अगदीच. थँक्यू. येस. सो तुला या सगळ्यासाठी शुभेच्छा. पण आता थँक्यू सो मच. सगळ्या तिन्ही ब्रँड्स खूप 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 वाढवत. आय एम सो ग्लॅड टू नो दिस. येस, आणि तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा आली. आपण परत एक एपिसोड करूच या तुझ्याबरोबर. नक्की, आपल्याकडे खूप बोलायला आहे. हो. पण रिअली रिअली थँक्यू सो मच की यू बीन अन अमेझिंग क्लायंट हू बिलीव्ड इन अस. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. म्हणजे मला काहीतरी माझ्या ब्रँड्सबद्दल बोलायचा एक छान प्लॅटफॉर्म तू मला दिलास. आणि आय एम रिअली रिअली happy to see you wearing label पोशाख. Yes. That's how loyal clients are. माझ्याकडे I really want to say this on screen today ki I have been blessed with amazing clients who turn friends, amazing celebrities, male, female artists who have supported me like anything. Yes. My mom, my core family, my husband Rahul. Yes. तृप्ती अक्कलवार माझी मोठी बहीण आहे ती. तिने माझ्या जर्नीमध्ये माझी खूप साथ दिली. सी मी क्रिएटिव्हली खूप खूप गोष्टी करू शकते. अगं तू कर, अगं तू कर, हे बोलणारी लोक आपल्या आयुष्यात पाहिजे. बाकी कुठलीच गरज नाही. ऑफकोर्स तिने माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये माझी खूप मदत केली आहे आणि तिला माझ्यावर विश्वास आहे. म्हणजे माझी आई, राहुल माझा नवरा,
तृप्ती आणि माझी बेस्ट फ्रेंड श्रद्धा, ओके. ह्या चौघांनी ना मी जे जे प्रयत्न केलेत त्याच्या मागे मला अगं कर ग, होईल, तू करू शकतेस, इतका ब्लाइंड ट्रस्ट दिलाय. Wow. म्हणून लेबल पोशाख, एकम स्टुडिओ आणि आता ग्लेअरबाज असे 3 छान एंटिटीज मी ग्रो करू शकते. अगदीच अगदीच मस्त. सो तुझ्या स्टुडिओला कसं यायचं, त्याचं लोकेशन काय आहे किंवा त्याच्याबद्दलचे डिटेल्स सांगू शकशील का? येस. सो मी मुंबई बेस्ड आहे. सो आपलं स्टुडिओ इज बेस्ड इन शिवाजी पार्क इन पारेख चेंबर्स. ओके. सो आणि आपलं एक इंस्टाग्रामवर पेज आहे लेबल पोशाख 09, हे आपलं ऑफिशियल हँडल आहे. Yes. इंस्टाग्रामवर आपलं एकम स्टुडिओ 09 हे पण आपलं एक इंस्टाग्राम हँडल आहे. Okay. सो आपण शिवाजी पार्कात लोकेटेड आहोत, इन द मिडल ऑफ शिवाजी पार्क ॲट पारेख चेंबर्स. तर इट्स अ क्रिएटिव्ह स्पेस आणि मी खूप सुंदर तो स्टुडिओ डेकोरेट केला आहे क्रिएटिव्हली. खूप लोकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. Yes. सो मला खूप आवडेल, मी आता येईन तुझ्याकडे. प्लीज आय एम वेटिंग फॉर यू. आणि मला खूप आवडेल. इट्स ओपन टू एव्हरीबडी. जस्ट इन्फॉर्म अस ऑन आवर ऑफिशियल पेजेस और टेक एन अपॉइंटमेंट सो यू कॅन कम डाऊन अँड सी अ ब्युटिफुल स्पेस क्रिएटेड फॉर एंटरप्रेनर्स और क्रिएटिव्ह माइंडेड पीपल. Yes. आणि 10 जानेवारीला आपल्याकडे एक म्युझिकल बैठक सुद्धा आहे. सो तुम्हाला गाण्यांची आवड असेल तर अशी छान असं इव्हनिंग, सोलफुल इव्हनिंग्स पण आपण प्लॅन करणार आहोत. आपल्याकडे एक अमेझिंग टॅलेंट आहे ललित नावाचा, बरं. जो सुंदर मराठी टायटल ट्रॅक, स्लो ओल्ड सॉंग्स बरं. छान गातो. Okay. आणि आपण म्युझिक लव्हर्सला बोलवून असं छान एक म्युझिकल बैठक, कारण आपला स्टुडिओ ना इंडियन सेटिंगवर आहे. बरं. सो माझी वाईबच विंटेज आहे. माझा स्टुडिओ चाळीत आहे बाय द वे. सो तुम्ही खालून येताना थोडंसं माइंडसेट घेऊन याल. ऑन द 3rd फ्लोअर यू कम अँड इट्स अ बूम. Okay. काहीतरी वेगळंच दिसेल. ओके. सो माझी खूप इच्छा होती. आय एम अ चॉल बॉर्न गर्ल. मी चाळीत माझा जन्म झालेला. ओके. देन आय मूव्ड ऑन. पण मग माझ्याकडे जेव्हा मी ती जागा बघितली आणि ती विंटेज वाईब, कोझी विंटेज स्टुडिओ आहे माझा, Okay. तर सगळ्यांनी माझी क्रिएटिव्हिटी, माझं विजन बघायला नक्की यावं. मला खूप आवडेल. येस येस येस, नक्कीच लोकांनाही यायला आवडेल. नक्की व्हिजिट करा. आणि तू आज आलीस याच्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू मनापासून. थँक्यू सो मच. वन्स अगेन ऑल थँक्स टू यू. येस. अँड आय वुड बी ग्लॅड टू बी बॅक हिअर. येस. थँक्यू. थँक्यू. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक गेस्टसाठी मी काहीतरी छान गिफ्ट असं हे देते. तर हे तुझ्यासाठी अफर्मेशन बॉटल. वाव, दिस इज कूल अँड दिस इज ही वापर. येस, नक्की वापर. I'm going to personally consult you also, but I love this. Thank you. Thank you. I'm healthy. I'm amazing. I'm a money magnet. I achieve anything I put my mind in. Wow. Yeah. Then it's very cute and very creative. I like this. Yes. I think this should be a part of Ekam. Huh? Madhuri should be a part of Ekam. ते होईलच बघूया आता. Thank you so much. This is very cute. Yes. Thank you.